की ह्या IVF तंत्रज्ञानातून जी बाळं जन्माला येतात, तर अशी एक गैरसमजूत आहे की त्या बाळांचा IQ कमी असतो. लोक गुगल करतात, कुठेतरी चॅट जीपीटीवर शोधतात की IVF मुळे बाळांमध्ये दोष येतात का वगैरे वगैरे, आणि ते सांगतं की देर इज अ इंक्रीज इन रिस्क ऑफ इंक्रीज इन 30% रिस्क ऑफ इंक्रीज इन द रिस्क. 3% बाळांमध्ये एरवी पण नॅचरल कन्सेप्शन मध्ये पण दोष येतात. बाळामध्ये दोष होण्याची शक्यता वाढते ती IVF मुळे नाही, टेस्ट ट्यूब बेबीमुळे नाही किंवा इक्सीमुळे नाही, ती वाढते ती आपल्या शरीरात असलेले जे काही आधीच आजार आहेत त्याच्यामुळे वाढते. प्रत्येक आई वडिलांना म्हणजे पालकांना असं वाटत असतं की आपलं मूल हाय IQचं असावं, म्हणजे त्याची बुद्धिमत्ता एकदम उच्च दर्जाची असावी. तर त्यासाठी काही उपचार आहेत? तुम्ही जर विचार केला की कन्सेप्शन टू 2 years ऑफ लाईफ, न्यूरॉनल सेल्स तयार होण्यासाठी, ब्रेनच्या सेल तयार होण्यासाठी आणि त्याचे कनेक्शन डेव्हलप होण्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर न्यूट्रिशन आहे. याला ॲलोपॅथिक गर्भसंस्कार म्हणतात. IVF तंत्रज्ञानाने जी बाळं होतात ती नेहमी जुळीच बाळं होतात का? काही पालक, मला कधी कधी आश्चर्य वाटतं, ते म्हणतात की आम्हाला जुळं बाळ हवंय. Day 5 एम्ब्रियो ट्रान्सफर. बर. म्हणजे कसं, बाळांमध्ये मुळात दोष येण्याची शक्यता नसते. IVF मुळे नसते. आधी काही वयोमर्यादा नव्हती, आता कायदा आलाय, ART ऍक्ट. बर.